जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी जुन्नर तालुक्यातील नागरिकांशी संवाद साधून विविध विषयांवर चर्चा केली। यामध्ये ग्रामीण भागात अवैधरित्या चालू असणारे दारूधंदे, जुन्नर शहरातील शाळा तसेच महाविद्यालय या ठिकाणी शाळा व महाविद्यालय सुरू होताना सुट्टी होताना रोड रोमिओंचा महाविद्यालयीन व शाळकरी मुलामुलींना होणारा त्रास, बुलेटला लावलेले कर्कश आवाज, सायलेन्सर आदी विषयांवर चर्चा करण्यात आली। यावेळी कुठलाही विषय असो आमच्या कर्मचाऱ्यांना माहिती द्या, ते त्या तक्रारीचे निवारण करतील असं आश्वासन पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी उपस्थित नागरिकांना दिले। उपविभागीय अधिकारी जुन्नर धनंजय पाटील, प्रभारी अधिकारी जुन्नर दत्तात्रय गुंड यांनी जुन्नरचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदे तसेच गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या असल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त केलंय। यावेळी जुन्नर नगरीच्या नगराध्यक्षा सुजाता काजळे, पंचायत समिती सभापती कमलताई शेळकंदे, उपसभापती अमित ढोले, रेस्क्यू टीम जुन्नरचे रुपेश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते। एज्युकेशन डिपार्टमेंट शाळा आणि कॉलेज आहे, त्याचा खूप मोठा रोल आहे, मुलाचा वाटा आहे देशाच्या भविष्यासाठी। त्याचाच बरोबर पीटीएम मीटिंग होत असते शाळेत दर महिन्यात दर 2 महिन्यात, जिथे होत नसेल तर माझी रिक्वेस्ट आहे की पीटीएम मीटिंग जी आहे विशेष करून 8वी 9वी 10वी म्हणजे आता 6वीचे वर्ग जेवढे वर्ग आहेत त्याची महिन्यात 2 महिन्यात पेरेंट टीचर मीटिंग असलीच पाहिजे। की आपण तो जिल्हा परिषद शाळा असू द्या किंवा तो प्रायव्हेट शाळा असू द्या किंवा तो ज्युनियर कॉलेज, मग त्या गोष्टी आता एक 8वी 9वीचा मुलगा आहे तर मुलगी आहे, तिचं जे दप्तर आहे, स्कूल बॅग आहे, ते आपण किती वेळी घरी चेक करतो ही एक विचाराचा मुद्दा। पेरेंट्सने त्यांचा बॅग चेक केला पाहिजे। त्याच्यात अशी काही गोष्टी आहे की जी कायद्याची चौकटीशी बाहेर जाते, अशी काही वस्तू त्या साहित्य आहे ज्यामुळे मुलाचा जे त्याची वागणूक आहे, त्याचा व्यवहार आहे, त्याची पर्सनॅलिटी आहे, त्यामध्ये कुठल्या प्रकारचा व्यवहार आहे। तसेच प्रत्येक शाळेमध्ये सरप्राईज चेकिंग ऑफ बॅग्स झाली पाहिजे। सरप्राईज चेकिंग ऑफ बॅग्स 8वी 9वी 10वीचे मुलांचे त्यावेळी तुम्ही कधी करताय शाळेमध्ये टीचर्स करणारे तर त्यांना किती अधिकार आहे, पण ते मुलाला विश्वासात घेऊन त्यांना आपण पनिशमेंटची एक त्याच्या मनात भीती त्या करण्याऐवजी त्यांना विश्वासात घेऊन ते चेक केले पाहिजे। मला वाटतंय की खूप काही गोष्टी थांबतील, कारण ही 8वी 9वी 10वीची मुले आज लाईव्ह ऑफेंडर्स जे आहेत म्हणजे 18 वर्षाची कमी वय असलेले मुले ज्यावेळी पेटी क्राईम करताय, आपसात मारामारी करताय, किंवा चोऱ्या करताय किंवा काही लोक ड्रग्सचे मागे जात आहेत, ती गोष्टीवर कुठेतरी अंकुश बसेल असं मला वाटतं। आणि ही घरात पेरेंट्सने कसा वागायचं मुलाशी आणि टीचर्सला त्यांनी मुलाशी कशी वागणूक दिली पाहिजे ती पुन्हा विश्वासात घेऊन चेक सुद्धा केले पाहिजे, विश्वास सुद्धा निर्माण केला पाहिजे। आणि मग पीटीएम ज्यावेळी पेरेंट टीचर्स मीटिंग होते त्या मीटिंग दरम्यान त्यांनी एकामेकाशी जे ऑब्झर्वेशन आहे ते डिस्कस केली पाहिजे। न्यूज रिपोर्टर विजय बोंबले, आज 24 तास, जुन्नर।
नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.